चला 2 बॉल 3 धावा 1 विकेट म्हणजे ज्ञानेश बाद झालाय. नाण्या बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर जयेश. पहा खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे या मैदानावर. या मैदानावरती खूप मोठ्या स्पर्धा पण पाहिल्या ओरामच्या माध्यमातून. पहिल्या आर के डोंगरपाडा म्हणून स्पर्धा पण इथं होताना पाहिल्यात आणि खूप चांगले क्रिकेट या मैदानावरती ओरामचं होत असताना आता अंडरआर्मचं क्रिकेट सुद्धा दिसायला लागले. आणि आज या स्पर्धेदरम्यान कोणता संघ येथे कोणते संघ इथून क्वालिफाय होत आहेत रविवारसाठी त्यांना तिकीट मिळतं याच्यावरती सुद्धा नजर असेल. ड्राईव्ह केलाय चेंडूला गॅप मधून. हो चांगली फिल्डिंग. लस्सी त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारे चेंडू अडलाय आणि एकदा तोपर्यंत धावून मयुरेश यावेळेला स्ट्राईक एंडवरती 4 धावा धावपलकावरती आहेत. ओमकार पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. हो कट होणारा चेंडू बाहेरच्या दिशेने सरळ निघून गेलाय. खूप चांगली साईड. अक्षिलवण डोंगरपाडा चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात. रिव्हर्स अटेम्प्ट वेगवान चेंडू होता आणि त्याच्यावरती कोणतंच उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. पहिलं षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती नवतरुण लस्सी आलाय. मिस्टर किरण जयसाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. चला त्या अंपायर्सला चेक करायचं आहे त्यामुळे चेक केला जाणार आहे. अंपायर्स कॉल म्हणून रेफर करण्यात आले. अंपायर्स रेफर करतायत या चेंडूला नो आहे की नाही ते पहिलं जाईल. चला नो बॉल नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू वाईड आहे त्यामुळे अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. बघण्याचं कारण एकच आहे नो बॉल वरती फ्री हिट आहे त्यामुळे हा चेंडू पाहिला गेला. लसीचा हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न शरीरापासून लांबून खेचण्याचा प्रयत्न एक धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. पहा या चेंडूला तुम्ही जोपर्यंत त्याच्या रेषेत येत नाही तोपर्यंत प्रॉपर कनेक्शन हे चेंडूवरती होताना दिसत नाही. हे आपण पाहिलं. मयुरेश हार्ड हिटर बॅटर आहे आणि हार्ड हिटिंग बॅटिंग करण्याचा प्रयत्न टॅप केलाय चेंडूला. यावेळेला चेंडू अडवला जातोय सुजलच्या माध्यमातून. कोणतेही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लब यावेळेला चेंडू गॅप मधून. ओहो कॉम्बिनेशन फील्ड. विपुल पाटील आमचे मित्र त्या ठिकाणी होते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव न एक धाव मला वाटते धावून कंप्लीट केली आहे. 9 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. संत सुरुवात. इथून पुढे चांगलं धावपलक सेट करण्यासाठी तुम्हाला हाणामारी कढई नितांत गरजेची. मागे निघून जाणारा चेंडू निघून गेलाय. बॅक करण्यासाठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात जरूर होते परंतु अशा चेंडूंना नाही अडवलं तर मात्र धावा कुठून वाचणार आहेत. 2 षटकाचा खेळ संपतोय. यशस्वी षटक लस्सीचं आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती नवतरुण डोंगरपाडा या संघाच्या. आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगर
डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. थँक्यू डीजे. चला मॅच नंबर 3. रुकेश नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. 10 धावा फक्त धावपल करतात. जयेश यावेळेला स्ट्राइक एंड वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला गॅप मधून. ओमकारच्या जवळून चेंडू निघून होतोय पार. फरार. चौकार. 4 धावा. थँक्यू. हळूहळू आमच्या मंचावरती त्या ट्रॉफीज येताना दिसत आहेत, ज्या ट्रॉफीसाठी ही स्पर्धा. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने रुकेशला भेदून चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट. सी मारेगा पार. चौकार. क्या बात आहे. थँक्यू डीजे. का खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे, का वेळ दवडणं गरजेचं आहे ते दाखवणारी ही बॅटिंग. मोठा फटका. पुन्हा एकदा लगातार तिसरा. जैलू ऑन फायर. बॅक टू बॅक 3 चौकार. थँक्यू डीजे. बघा जशा ट्रॉफ्या आल्या आणि जैलूचा आता परफॉर्म आता बहारायला लागलाय. ही ट्रॉफींची कमाल आहे. लगातार 3 बाउंड्रीज 3 चौकार आल्यात आणि या चौकारानंतर धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचले 22 वरती. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. हो या वेळेला लेग स्टम्पच्या बाहेर निघून जरूर गेला, परंतु बॅटची एज आहे जवळ, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. खूप चांगला कमबॅक रुकेशने केलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला अजून एक चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 26 धावा. व्हाट अ बैटिंग. कुछ देर खामोश क्या हो गए, सबको लगा हम बूढ़े हो गए, परंतु हा बुढा नाही झाला, म्हातारा नाही झाला. हा फक्त ती वेळ घेत होता आणि चांगल्या वेळेची, योग्य त्या वेळेची वाट बघत होता, असं काहीसं सांगतोय जैलू. 1 धाव. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 वरती धावफलक येऊन थांबलंय नवतरुण डोंगरपाडा या संघाचं. थँक्यू. बघा वेळेचं बंधन आहे, लक्षात असू द्यात, नाहीतर बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा पेनल्टी आहे जर का 15 मिनिटं झालीत तर. मेहुल मॅडी गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओहो, पहिला चेंडू 4थ्या षटकाचा, तो सुद्धा सीमारेखा पार. थँक्यू डीजे. जैलू सांगतोय इलाका हमारा है, धमाका भी हमारा होगा. आतापर्यंत जवळजवळ 5 चौकार. चेंडू अडवला गेलाय, फेकी झाली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. मयुरेश यावेळेला स्ट्राइक एंड वरती येईल, परंतु धावफलकाला जो काही वेग प्राप्त झालाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या. विपुलच्या हातामध्ये जाणारा चेंडू सिंगल धावेल, स्ट्राइक रोटेट केली जाते. खूप चांगला खेळ जयेशच्या बॅटमधून होताना आपण पाहिला आणि ही गरज होती नवतरुण डोंगरपाडासाठी. या धावांचं येणं, या चौकारांचं येणं नितांत गरजेचं होतं. ओहो, पुन्हा एकदा गॅप मधून 1 मोर बिग शॉट. चेंडू सी मारेगा पार. चौकार. थँक्यू डीजे. धावपल कधी धावा 37. आतापर्यंत 32च्या पुढे धावफलक गेलं नव्हतं, आता 37 धावा झाल्यात. चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 मोठा फटका. यावेळेला लॉफ्ट केलाय, थोडीशी घाई झाली आणि त्यामुळे बॅट वरती चेंडू येऊन डायरेक्ट गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच MCC काटाई वर्सेस ओम साई मनवेलपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण मंचावरती टॉस करण्यासाठी यायचंय. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय. विपुल चेंडूवरती, चला एकच धाव. निहाल आले, फक्त धावून गेले अशी काहीशी स्थिती. 38 धाबा धावफलकावरती 39चं टार्गेट ठेवलं गेलं नऊ तरुण डोंगरपाडा या संघाच्या वतीनं MCC या संघासमोर. थँक्यू डीजे. चला दोन्ही कडनं टॉस साठी या. ओम साई मनवेलपाडा आणि MCC काटई. हेमल भावसार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दादा स्टेज वरतीच आहे, टॉस स्टेज वरती होणार आहे. हेमल भावसार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण मंचावरती या. ओम साई मनवेलपाडा संघाचा संघनायक MCC काटई आणि ओम साई मनवेलपाडा या दोन कर्णधार दरम्यान इथे नाणेफेक केली जाते. नवतरुण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. MCC बॅटर पाठवा. भाई आपके पास कॉइन रखना. चला टॉस जिंकला दादा. निर्णय फील्ड फर्स्ट. थँक्यू. MCC काटई ने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओम साई मनवेलपाडाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला ओमकार लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा. सर्कलचं क्रिकेट अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहतात आणि या स्पर्धेदरम्यानचा हा तिसरा सामना, थर्ड मॅच. आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओमकार पाटील आणि त्याच्या साथीनं रोहित मैदानात दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयेश येईल. त्या जयेशने हा चौकार प्रदर्शित केले. तो ॲज अ बॉलर म्हणून घेऊन थांबतोय. कॉन्फिडन्स खूप मोठा अप होताना दिसतोय. आणि असं असताना पहिला चेंडू उलटाच होता, फेकी. ओहो, डायरेक्ट हिट करायचं होतं नाण्याला, परंतु चेंडू प्रॉपर स्टंपवरती आला नाही. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव. हो, इंटू द गॅप फॉर अस. अतिशय शानदार फटका. चेंडू निघून गेला गॅप मधून. निहाल आणि त्याच्या साथी क्षेत्ररक्षकाच्या जोडीत मधून चौकार. 4 धाबा. थँक्यू. कालच गावकप झालाय आणि तो गावकप झाल्यानंतर आता पूर्णपणे कालची जी काय खेळण्याची ऊर्जा होती ती आज कायम ठेवणं गरजेची असणार. चेंडू मागे निघून गेलाय, मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. चांगली फिल्डिंग. 1चं रूपांतर 2 मध्ये होतंय का? दुसरी धाव. ओहो, वेगाने पूर्ण. येस, तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाणार आहे. चेंडू सीमारेखा पार आहे की नाही ते सुद्धा पाहिलं जाईल. तुर्तास 2 धावा कंप्लीट आहेत, परंतु ओमकारच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पहा. किती मोठी थकान ही दुसरी धाव घेताना त्याला झाली होती. पाहिलं जाणार आहे नक्की काय घडलंय. धावफलकाचे धाबा जर का इथे 2 धावा मिळाल्या तर होतील 6 आणि जर चौकार आला तर होतील 8. चौकार आला तर 10 होतील, नाहीतर मग ओहो येस चौकार. चेंडू सी मारेगा पार. चौकार. 4 धाबा आल्या. चौकार आला म्हणजे 10 धाबा. चेंडूचा खेळ झालाय 4 आणि या चौकाराने पूर्णपणे बेडा पार केलाय. येणारे 2 चेंडू जयेशला खूप विचारपूर्वक हाताळावे लागणार आहेत. विचारपूर्वक म्हणजेच कोणती धाव न देता हाताळावे लागणार आहेत, कारण जो आस्किंग रन रेट होता, जो रिक्वायर्ड रन रेट होता, त्याला भेदणारी बॅटिंग झाली. आउटस्टँडिंग बॅटिंग बाय दी बोथ ऑफ बॅटर्स रोहित अँड ओमकार पाटील. जयलू जी बॅटिंग मध्ये कमाल केली होती
तीच कमाल ॲज अ बॉलर म्हणून त्याला करावी लागणार आहे. परंतु यावेळेला कट करण्याचा चेंडू निघून गेला बॅकवर्ड पॉइंट, म्हणजे थर्ड मॅचच्या थोडासा बाजूने झुकता एका धावेसाठी सिंगल धाव मिळेल. फटका पाडण्याचा प्रयत्न, हो चांगली फिल्डिंग. हे लालच होतं की आमंत्रण, समजायला मार्ग नाही. तुर्तास डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाबा 11 टीम MCC या संघाच्या. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आलाय का, तर येस, चौकार ओमकारच्या बॅट मधून येतोय. चौकार नाही तर हा बहारदार फटका होता. त्या चौकाराने खूप मोठी आशा पल्लवित केली, आशा जिवंत केली आणि इंटेंट दाखवलाय. काय इंटेंट आम्ही बॅटिंग करणार आहोत. चौकार आल्यानंतर 15 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ झालाय. हो पुन्हा एकदा गॅप मधून वन मोर बाउंड्री, चौकार, 4 धावा. थँक्यू. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. लायन्स इंटरनॅशनल, लायन्स सर्व्हिस ट्रस्ट ऑफ वसई यांच्या वतीने एक टुर्नामेंट ऑर्गनाइज करण्यात आले. लगातार तिसरा, बॅक टू बॅक तिसरा चौकार. 23. थँक्यू. 23 धाबा आहेत. आणि ही अंडरआर्मची टुर्नामेंट 12 वर्ष ते 18 वर्षापर्यंत, म्हणजे 12 ते 18 वर्षांतर्गत खेळणारे सर्व खेळाडू इथे पार्टिसिपेट करू शकतात. टोटल 100 टीम खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. अंडरआर्मची स्पर्धा आहे. VVMC ग्राउंडवरती ही स्पर्धा खेळवली जाईल आणि या स्पर्धेची प्रवेश फी आहे फक्त 11 रुपये. फक्त 11 रुपये एंट्री फी आहे. 100 टीम खेळतील. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक. आणि माफ करा, याचं पारितोषिक इथं मेन्शन नाहीये, परंतु ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा आहे जितू क्षेत्रे यांची संपर्क साधा, ते तुम्हाला चांगली माहिती त्याची देतील. 100 टीम पार्टिसिपेट करणार आहेत आणि 11 रुपये प्रवेश फी आहे. थँक्यू. एक चांगली संकल्पना आहे. ही स्पर्धा जी खेळवली जाईल ती VMC ग्राउंड वरती खेळवली जाणार आहे. 10,000, 5,000 असं पारितोषिक, 11 रुपये फक्त एंट्री फी. 100 टीम ना खेळवण्यात येणार आणि 12 वर्ष ते 18 वर्ष अंतर्गत ते खेळाडू असतील. आणि जेवढे संघ पार्टिसिपेट करणार त्या सर्वांना नाश्ता आहे. जर का क्वालिफाय होणारे संघ दुपारनंतर सुद्धा थांबतील त्यांच्यासाठी जेवण सुद्धा असणार आहे. आणि ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे 30 आणि 31 मार्च या 2 दिवसामध्ये. तर ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा आहे त्यांनी जितू क्षेत्रे यांचे संपर्क साधा, ते तुम्हाला चांगल्या रीतीने गाईड करतील. 25 धाबा धावफलकावरती आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी खेळला गेला. 1 विकेट आली, म्हणजेच रोहित बाद झाला आणि रोहितची जागा घेण्यासाठी यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. नितीनकडे अनुभव आहे आणि नितीनकडून त्या कमबॅकची अपेक्षा सुद्धा. इनसाइड आउट, चेंडू निघून गेला कव्हर मध्ये. पुन्हा एकदा सीमारेखा पार, चौकार.
आयलो भंडारा उजलाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उजलाला. चार चेंडू आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. 31. अजूनही 8 धाब्यांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. हलक्या हाताने खेळत आणि 8 चेंडू 8 धाबा या फॉर्मॅटमध्ये काढणं तितकंसं मोठं नाहीये. बॅटर सांगतील आम्ही तर सी फॉर्मॅटमध्ये काढतो. शेवटचा चेंडू आहे आता. 7 मध्ये 7. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. नितीन समोर. रिवर्सचा अटेम्प्ट. चेंडू निघून चालला. ओहो, घर फिरले की घराचे वासे फिरतात. इथं सगळंच फिरलंय. चेंडू सी मारे का पार गेलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धाबा धावफलकावरती MCC या संघाच्या. चला, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मिस्टर मयुरेश. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. यश स्ट्राईक एंड वरती. कट केलं चेंडूला निघून चाललाय. फिल्डिंग झाली आहे. अखेरकार फिल्डिंग झाली. एक चेंडू एका धावेसाठी हा चेंडू येतोय. सिंगल मिळेल. MCC काटई. या मॅच नंतर लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचबरोबर ओमसाई मनवेल पाडा आपण 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. ओमकार पाटील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर आणि ॲज अ कॅप्टन. कव्हर ड्राईव्ह. चेंडू सी मारेगा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय MCC या संघानं.